कोणताही कलर युज करता रंगपंचमीला, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, केमिकल. त्याने काय होतं, चेहऱ्याला वगैरे लावतं काय होतं, आपल्याला ऍलर्जी होते, ठीक आहे. तर आपण आता कसं घरी कलर कसे बनवायचे, ओके, ते मी तुम्हाला सांगते. आता हे काय आहे, रोज. काय आहे, रोज. सगळ्यांच्या घरी रोज आहेत ना, गुलाबाची फुलं, कुठल्याही कलरची असतील फुलं, ठीक आहे. तर आपण हे काय केलं, फुल मिक्सर मध्ये काय केलं, बारीक केलं. काय केलं, त्याचं काय झालं तयार, लिक्विड. काय तयार झालं, लिक्विड, पाणी. त्याच्यापासून कसा कलर बनला, हा लिक्विड वाला कलर. कसा बनला, लिक्विड. दिसतोय का हा तुम्हाला कलर. तुम्ही ते पिचकारीने टाकू शकता. पिचकारी, तुम्ही पिचकारी तुम्ही वापरता की नाही, तसं पाणी टाकता ना, तर त्याच्यामध्ये हा कलर जर तुम्ही मिक्स केला, ठीक आहे, हा कलर त्याच्यामध्ये मिक्स करायचा. हा कसा झाला, लिक्विड वाला कलर. आता तुम्ही सुके कलर आणता, पुडीतले आणता ना कलर, सुके कलर, तर हा कसा कलर तयार केलाय, तर हे जे गुलाबाचं फुल आहे ते काय केलं, पहिलं पूर्ण काय केलं, सुकवलं उन्हामध्ये. मग ते काय केलं, बारीक केलं. आणि मग त्याच्यापासून कुठला कलर बनला, हा कलर. कुठला कलर बनला, हा कुठला कलर झाला, आणि हा पण रेड. हा कुठला झाला, लिक्विड वाला झाला, ठीक आहे. आणि हा कुठला झाला, ड्राय कलर. तर तुम्ही हा कलर तुमच्या पिचकारीसाठी युज करू शकता, ठीक आहे. आणि हा कलर तुम्ही लावायला युज करू शकता. हे बघा, तुम्ही उद्या असा कलर लावू शकता तुमच्या फ्रेंडला, तुमच्या कोणाला पण. दिसतोय की नाही हा रेड कलर तुम्हाला, त्याच्याने तुला काही त्रास होतो का बाळा, इचिंग वगैरे होते का, नाही. बघा, मग ह्या कलरनी कोणाला काही ऍलर्जी वगैरे होते का, नाही. तुम्ही जर तो दुकानातून कलर आणलेला जर लावला लिक्विड वाला, तर त्याने काय होणार, तुम्ही अशी खाजवणार, तुम्हाला ऍलर्जी होणार, ठीक आहे. मग त्याच्यामुळे कुठला कलर युज करायचा, घरचा कलर. कुठला कलर, नॅचरल कलर. कुठले, नॅचरल कलर. पालक आहे, काय आहे, स्पिनच. दिस इज स्पिनच. काय आहे, स्पिनच. व्हॉट कलर इज दिस, ग्रीन कलर. मग ग्रीन कलर तयार करायचा असेल तर आपण काय वापरू शकतो, स्पिनच, पालक वापरू शकतो. पालकाला काय करायचंय, ड्राय कलर, सुका कलर करायचा असेल तर पालकाची पानं काय करायची, वाळवायची उन्हात. काय करायची, वाळवायची. आणि मग ते मिक्सरला ग्राइंड करायचं. झालं, सुका कलर तयार होईल. कलर काय केल्यावर, आणि उन्हात वाळवल्यावर, वाळवून झालं की मिक्सरला ग्राइंड केल्यावर, बारीक केल्यावर, ओके. आता लिक्विड कलर तयार करायचा असेल असा, पाण्यासारखा करायचा असेल ना असा लिक्विड तयार, तर काय करायचं, मग मिक्सरला बारीक करायचं डायरेक्ट हे पालकच. आणि मग त्याच्यामध्ये भरपूर अजून पाणी मिक्स करायचं. झालं तुमचा ग्रीन कलर तयार पिचकारीत भरायसाठी, ओके रे. आहे का नाही सोपं. आणि याच्यापासून कोणाला, कोणत्याही प्राण्याला, पक्ष्याला किंवा तुम्हाला माणसाला पण काय होणार नाही, त्रास पण होणार नाही. मग आता कोणता रंग वापरणार, ग्रीन कलर करण्यासाठी काय वापरणार, पालक, स्पिनच. काय वापरणार, हळदीचा कोणता कलर आहे, कोणतं आहे. आता काही लोक कसा घरी बनवायचा, कसा बनवायचा, काय करायचं, हळद घ्यायची, माहिती ना, किंवा हळकुंड असतात का नाही छोटे छोटे, ते काय करायचे, मिक्सरवर बारीक करायचे. आणि थोडं तांदूळ घ्यायचे, तांदूळ काय करायचे, वाळवायचे. आणि नंतर त्या पिठात ते काय करायचं, मिक्स करायचं. मग कोणता कलर तयार होतो, येलो. कसा कलर होतो, सुका कलर होतो की नाही. असला तरी आपण काय करायचं, थोडी हळद घ्यायची, पाणी घ्यायचं, ते उकळून घ्यायचं, आणि त्यात काय टाकायची, हळद. त्यानंतर कोणता कलर तयार होतो, येल्लो. आणि हा पिचकारी वापरू शकतो, आहे का नाही. हा आपण सुका काय करू शकतो, डायरेक्ट आपण तोंडाला लावू शकतो की नाही. मग कोणता कलर वापरणार घरी गेल्यावर, विकतचा का हा, नॅचरल कलर, पाणीला बनवायला कलर. ठीक काय आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. हे आपण खातो सुद्धा, आणि याचा यूज आपण कलर साठी पण करू शकतो. खूप छान कलर होतो त्याचा तयार. पाहायचा का आपण कसा होतो आता, से यस टीचर. टीचर काय करतायत आता, बीटरूटला ग्रेट करतायत, किसून टाकतात, है का नाही.
मग कलर कसा तयार होतो? कट करून तुम्ही मिक्सर मध्ये पण कापू शकता. मम्मी तुम्ही घेऊ शकता कलर तयार करायला. मिक्सर तुम्ही एकटे लावू शकता का? मम्मीची मदत घ्यायची, बीटरूट घ्यायचं, ते खिसायचं आणि त्याच्यापासनं किंवा मिक्सर मध्ये ग्राइंड करून त्याच्यापासनं नॅचरल तयार करायचा. हा हेल्दी आहे खाण्यासाठी पण आणि तळण्यासाठी पण. ते ज्यूस तुम्ही पिलं तरी पण चालतं आणि लागलं तरी पण चालतं. हे फुल बघितलंय का सगळ्यांनी? किंवा गोकर्ण असं पण म्हणतात. म्हणजे त्याची फुलं गायीच्या कानासारखी असतात शेपला, म्हणून त्याला गोकर्ण असं म्हणतात. सगळीकडे असतं हे फुल, असं वेल असतं त्याचं आणि अशी फुलं लागतात त्याला छोटी छोटी. आता हे थोडं सुकलं म्हणून आपल्याला असं वाटतं, पण जेव्हा ह्याला लागलेलं असतं तेव्हा ताजं असं मस्त टवटवीत छान दिसतं ते. तर अशी त्याला ब्ल्यू कलरची फुलं असतात. ओके, ते हे औषधासाठी पण वापरतात ना, हे शेंगा वगैरे काहीतरी यूज आहे. याच्यापासून आपण आता ब्ल्यू कलर तयार करणार. काय करणार? वाटी घेतली आणि त्यात पाणी टाकलं. काय टाकलं? बारीक करायचं. काय करायचं? बारीक असा बघा ब्ल्यू कलर तयार झालाय. दिसतोय का सगळ्यांना? ब्ल्यू कलर तयार झाला की नाही? नॅचरल कलर तयार. बघू शकता हळदीपासून. आता तुम्हाला ऑरेंज कलर बनवायचा आहे. कुठला? ऑरेंज कलर तुम्ही चेंडूचा फुलापासून पण ऑरेंज कलर बनवू शकता. आणि हे बाथरूमचे फुलं आहेत, पळसाची फुलं, ह्याच्यापासून पण तुम्ही ऑरेंज कलर बनवू शकता. जर तुम्हाला पळसाची फुलं भेटले नाही तर तुम्ही चेंडूच्या फुलांपासून पण काय करता, ऑरेंज कलर बनवू शकताय. हा असा लिक्विडवाला कलर तुम्ही बनवू शकता. मिक्सर मध्ये बारीक करून त्याच्यामध्ये पाणी ओतून हा कुठला कलर बनतोय? ऑरेंज कलर. आणि सुका कलर कसं बनवायचा? झेंडूची फुलं काय करायची? पहिले सुकवायची, नंतर त्याला काय करायचं? बारीक करायचं मिक्सर मधून. कुठला कलर बनलाय? हा ऑरेंज कलर.